अशाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काम बोलतं का बोलावं लागतं? अविनाश, आता तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता की काम ही बोलेगा असं कोणाचं ॲटिट्यूड असतं, पण तुमचं काम सुद्धा तुम्हाला त्या बोर्ड मीटिंग मध्ये किंवा तुमची जी कोणती महत्वाची मीटिंग असेल त्यामध्ये प्रेझेंट करावं लागतं ना. म्हणजे मला यामध्ये काय काय अडचणी आल्या आणि त्यावर मात करून मी कशा पद्धतीनं हे काम सक्सेसफुल करून दाखवलं हे पण तर सांगावं लागेल ना. Right. आणि जेव्हा तुम्ही ते व्यवस्थितरित्या व्यक्त कराल, प्रेझेंट कराल, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट वेगळा होईल. आणि नुसती तुम्ही फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिली की मागच्या वेळेस असं असं होतं पण आम्ही इतकं केलं तितकं केलं तर ते फक्त आकडे दिसतील आणि त्या आकड्यांसाठी तुम्ही वाढवताना काय मेहनत घेतली हे दिसणार नाही. म्हणून काम बोलतं, पण त्याच्या अगोदर आपल्याला बोलणं आलंच पाहिजे, ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. म्हणून मला वाटतं त्याही लोकांनी ॲटिट्यूड तो थोडासा बाजूला ठेवावा आणि काम तर आपण खूप छान करतोय पण ते प्रेझेंट पण किती छान करता येईल